मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा पचनसंस्थेतील अत्यंत गंभीर आजार आहे. हा कॅन्सर मोठ्या आतड्यात किंवा गुदाशयात तयार होतो आणि हळूहळू वाढत जातो. सुरुवातीच्या टप्प्यात तो शांतपणे वाढतो, त्यामुळे त्याची लक्षणे हलकी किंवा अस्पष्ट दिसतात. परंतु जसजसा आजार वाढत जातो तसतसं शरीर विविध संकेत दाखवतं. यामध्ये पहिला संकेत म्हणजे शौचामध्ये झालेला बदल. शौचाची सवय अचानक बदलते. कधीकधी बद्धकोष्ठता होते तर कधी अतिसार होतो. शौच सैल किंवा पातळ होणं, शौच पूर्ण झालं नाही असं वाटणं, पोटात अपूर्णतेची भावना राहणं, वारंवार शौचाची इच्छा होणं पण शौच न होणं, शौचात रक्त येणं. गुद्दारातून रक्त येणं हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे. काही वेळा रक्त फिक्कट, तपकिरी, काळपट किंवा शौचात मिसळलेलं असतं, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा लोक मूळव्याध समजून दुर्लक्ष करतात, पण हा मोठा धोका ठरू शकतो. त्याचप्रमाणे मलाचा रंगही बदललेला दिसतो. काळपट, तांबूस किंवा फारच फिक्कट रंगाचा मल दिसतो. आतड्यातून रक्तस्राव झाल्यावर मळ काळपट रंगाचा दिसतो. पोटात सूज, गॅस किंवा वेदना होतात. पोट सतत फुगल्यासारखं वाटतं. हलक्या खाण्यानंतरही पोट खूप भरल्यासारखं वाटतं. यासारखी लक्षणं जर दिसत असतील तर वेळेत उपचार घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे गॅस, मळमळ, ढेकर आणि पोटात दुखणं ही लक्षणे दिसू शकतात. वजन घटतं. आहारात कोणताही बदल नसतानाही वजन अचानक कमी होतं. शरीर पोषण शोषून घेऊ शकत नाही, कारण आतड्याचं कार्य बाधित झालेलं असतं. त्याचप्रमाणे सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो. रक्तस्रावामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. यामुळे थकवा जाणवतो, डोकं हलकं वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्वचेचा पंडुरोगही दिसू लागतो. त्याचप्रमाणे रक्तातील हिमोग्लोबिनही कमी होतं. लपलेला रक्तस्राव असल्यामुळे हिमोग्लोबिन हळूहळू कमी होतं आणि आपल्या शरीरातील लोहाची कमतरता निर्माण होते. डॉक्टरांकडे गेल्यावर लोहाची कमतरता निर्माण झाली आहे असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं. त्यावेळेस आतड्याचा कॅन्सर झाला आहे असं डॉक्टर सांगू शकतात. त्याचप्रमाणे मानसिक लक्षणं, सतत चिंता, मनात भीती, झोप न लागणं आणि भूक न लागणं यासारखी मानसिक लक्षणे दिसतात. त्याचप्रमाणे शरीरात सतत थकवा जाणवतो, उत्साह कमी होतो, गुदाशयात वेदना होतात किंवा अस्वस्थता जाणवते. गुदाशयाच्या भागात जळजळ, वेदना किंवा काहीतरी अडथळा जाणवतो. काही वेळा गाठीसारखी गाठही हाताला लागते. त्याचप्रमाणे रात्री जास्त गॅस किंवा पोटदुखी किंवा अस्वस्थता जाणवते. यावरून लक्षात घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये बिघाड झालेला आहे, तेव्हा याकडे दुर्लक्ष करू नका. रात्रीच्या वेळी पोट फुगल्यासारखं वाटतं, झोप लागत नाही, पोटाच्या एका बाजूला गाठ जाणवते. मोठ्या टप्प्यात आतड्यातील ट्यूमर मोठा झाल्यास पोटावर गाठ जाणवू शकते, तेव्हा या गाठीकडे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे हलकासा ताप जाणवतो किंवा हलकी जळजळ जाणवते. काही वेळेस हा हलका ताप दीर्घकाळ पण राहतो, त्यामुळे शरीरावर त्याचे गंभीर परिणामही दिसून येतात. त्याचप्रमाणे संक्रमण वाढतं आणि शरीरावरती सूजही येते. त्याचप्रमाणे भूक मंदावते, खाण्याची इच्छा कमी होते. थोडं जरी खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. त्याचप्रमाणे शरीरामध्ये सूज जाणवते. त्याचप्रमाणे रक्तप्रवाह आणि प्रथिनांची कमतरता झाल्यामुळे पायामध्ये सूज येते. तेव्हा या सूजेकडे दुर्लक्ष न करता नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पचनसंस्थेतील अस्वस्थता, सतत जडपणा जाणवतो, उलट्या येणं किंवा पोट साफ न होणं यासारखी लक्षणे आढळतात. जर वरील लक्षणं तुमच्यामध्ये 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ जर दिसत असतील तर खालील टेस्ट तुम्ही नक्कीच करून घेणं गरजेचं आहे. जसं की स्टूल टेस्ट, शौचात रक्त आल्यानंतर ही टेस्ट केली जाते. त्याचप्रमाणे आतड्याची पण तपासणी करून घेतली जाते. त्याचप्रमाणे MRI ही केला जातो, कॅन्सरचा प्रसार किती झाला आहे हे जाणून घेण्यासाठी. तेव्हा यासारख्या तपासण्या करून घेणं खूप गरजेचं आहे. जर या तपासण्या तुम्ही लवकर करून घेतल्या तर उपचार करणं शक्य होतं आणि हा आजार गंभीर स्वरूप धारण न करता
डॉक्टरांच्या सहाय्याने आपण योग्य ते उपचार घेऊन आपले आजार बरं करू शकतो. प्रारंभीच्या टप्प्यात हा कॅन्सर शस्त्रक्रियेद्वारे पूर्ण बरा होऊ शकतो. यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, फायबरयुक्त अन्न आणि ताणतणावाचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केला, आहार, मानसिक ताण, त्याचप्रमाणे आनंदी राहणं, उत्साही राहणं, तर यासारखे आजार तुम्हाला होऊच शकत नाही. यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे.